दादरच्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, मंदिर हटावचा निर्णय स्थगित झाल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी अशी माहिती दिली आहे। मंगल प्रभात लोढा यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून हनुमान मंदिराचा चांगलीच चर्चा होत होती। हा मुद्दा अतिशय मोठ्या प्रमाणावर गाजत होता आणि त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची अपडेट समोर येते। दादरच्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटिशीला अखेर स्थगिती मिळाली आहे। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित झाल्याची माहिती मिळते। तर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आणि महत्त्वाचं म्हणजे मंगल प्रभात लोढा यांनी स्वतः रेल्वे मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, दादरच्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटिशीला स्थगिती मिळाल्याची माहिती समोर येते। नक्कीच दादरच्या हनुमान मंदिरासंदर्भामध्ये आहे ते रेल्वे प्रशासनाने नोटीस काढण्यात आली होती तोडण्यासंदर्भात, मात्र त्याला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। कारण की याच हनुमान मंदिरावरून आहे ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधक देखील आहे ते सत्ताधाऱ्यांना आक्रमक होताना पाहायला मिळत होते आणि त्यानंतरून आज मंगल प्रभात लोढा जे माजी मंत्री आहेत त्यांनी देखील या मंदिराच्या इथे भेट दिली आणि त्यानंतरून त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चर्चा केलेली आणि या चर्चेनंतरून आहे ते या नोटीसला स्थगिती दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता हे हनुमान मंदिर दादरचं तुटणार नाहीच असंच म्हणावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी महत्त्वाची माहिती समोर आणली आहे। मंगल प्रभात लोढा यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आता हनुमान मंदिराला आलेल्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली आहे। मुंबईत 3 वर्षांनी पुन्हा एकदा हनुमान आणि मंदिरावरून ठाकरे आणि राणांमध्ये वाद पेटणार आहे। दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्या विरोधात ठाकरेंनी एल्गार पुकारलाय। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सेनेच्या कार्यकर्त्यांसह हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत। तर दुसरीकडे रवी राणा देखील आज हनुमान मंदिराला भेट देणार असल्याची माहिती आहे। अगदी 3 वर्षांआधीही हनुमानावरूनच राणा आणि ठाकरे आमने सामने आल्याचं आपण पाहिलं होतं। मातोश्रीच्या दारात हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान देणाऱ्या नवनीत राणांना अटक झाली होती। आता पुन्हा एकदा हा वाद पेटण्याची शक्यता आहे।